घाल. हा हा. हो चालेल. प्रतिभा माताजी. म्यूट आहेत त्या. हो हो. माताजी म्यूट आहात तुम्ही, प्रतिभा माताजी. ओम श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः। यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया। न मे वेदुः प्रभवन्न महर्षयः। अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः। यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम्। असम्मूढः समर्थेषु सर्वपापैः प्रमुच्यते। बुद्धिर्ज्ञानमसम्मोहा बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः। सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च। अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः। भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः। महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा। मद्भावा मानसा जाता एषाल्लोक इमाः प्रजाः। एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः। सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः। अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां भावसमन्विताः। मच्चित्ता मद्गतप्राणा मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च। तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ददामि बुद्धियोगं तैः येन मामुपयान्ति ते। तेषामेवानुकम्पार्थम् अहम् अज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता। अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम्। आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे। सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव। नहि ते भगवन् व्यक्तिं
विदुर्देवान् दानवाः स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिर्भिर्लोकान् इमांस्तं याभिर्विभूतिभिर्लोकान् इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि कथं विद्यामहं योगींस् कथं विद्यामहं योगिंस् त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम् श्रीभगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशि वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषो यक्षरक्षसाम् वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहम् पुरोधसाञ्च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दस् सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरम् यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् आयुधानामहं वश्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि गन्धर्पस्
सर्पाणामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यातसामहम् पितॄणामर्यमा चास्मि यमस्त्वय्यमतामहम् प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालकलयतामहम् मृगाणां च मृगेन्द्रोऽहम् वैनतेयश्च पक्षिणां पवनः पवतामस्मि रामशस्त्रभृतामहम् झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी सर्गाणामादिरन्तश्च मध्ये चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक्च नारीणाम् स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् मासानां मार्गशीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकरः द्यूतैञ्छलयतामस्मि तेजस्विनामहम् जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ऋष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जय मुनीनामप्यहं व्यास कवीनामुशना कविः दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानवतामहम् यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत्स्यान् मया भूतं चराचरम् नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसंभवम् अथवा बहुनैतेन किञ्ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत् ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः।
श्री कृष्णार्पणमस्तु. हरी बोल माताजी. हरी बोल माताजी. खूप छान. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे चालवला जाणारा 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमात आज आपण अध्याय 10वा विभूती योगचं अध्ययन करणार आहोत. आपण सुरुवात प्रथम मंगलाचरणने करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्या समोर एवढ्या साध्या सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता ठेवली. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. टेक्निकल टीमचे धन्यवाद देते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या प्रतिभा माताजी, मंजिरी माताजी, सायली माताजी तिघींनाही प्रणाम. तुम्हा सर्वांचं पण स्वागत, सर्वांना प्रणाम. आणि आजच्या अध्यायाकडे आता आपण वळूया. आजचा आपण अध्याय करतोय विभूती योग, परमार्थाचे ऐश्वर. तर या अध्यायामध्ये कृष्ण आपल्या विभूती किंवा त्यांच्या ऐश्वर्याबद्दल आपल्याला अधिक सांगतील. तर जेव्हा आपल्याला कृष्ण त्यांच्या ऐश्वर्याबद्दल किंवा विभूतींबद्दल सांगतात, ते ऐकून ना त्यांच्याबद्दलचं आकर्षण आपल्या मनामध्ये अधिक वाढतं. त्यांच्यामध्ये अजून जाणून घेण्याची आपली उत्सुकता वाढते. आता याच अध्यायामध्ये आपण चतुर्श्लोकी गीता पण बघणार आहोत. या 4 श्लोकांमध्ये भगवद्गीतेचं संपूर्ण सार आहे असं म्हटलं जातं. श्लोक नंबर 8 ते 11 ह्या चतुर्श्लोकी गीता असं म्हणतात. आता श्री श्री राधा गोविंदांना प्रणाम करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया. आपण भगवद्गीतेचं जे अध्ययन करू शकतो आहे आणि एवढ्या साध्या सोप्या शब्दामध्ये श्रीला प्रभुपाद यांनी आपल्यासाठी लिहून ठेवलं आहे, त्यामुळेच करू शकतो. हे जगन्नाथपुरीचे अर्चविग्रह आहेत, श्री जगन्नाथ, सुभद्रा आणि बलदेव. त्यांनाही प्रणाम करूया, त्यांचेही आशीर्वाद घेऊया. आता इथे कालच्या अध्यायाबद्दल थोडीशी उजळणी आहे. तर कालच्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं, तर कृष्णांनी पहिल्यांदा त्यांच्याबद्दलचं आपल्याला ज्ञान दिलं. विद्या राजगुह्य योग असं होतं. आणि आपण त्यामध्ये काय बघितलं, कृष्णांनी आपल्याला सांगितलं की राजगुह्य का म्हटलेलं आहे, कारण हे अतिशय गोपनीय ज्ञान आहे. त्या गोपनीय ज्ञानामध्ये आपण 3 प्रकार बघितले. पहिलं म्हणजे मी शरीर नाही, मी आत्मा आहे. गुह्यतम म्हणजे काय बघितलं की मी कृष्णांचा अंश आहे. आणि गुह्यतर म्हणजे मी त्यांचा नित्य सेवक आहे. मग कृष्णांनी आपल्याला सांगितलं की ही सृष्टी जी आहे ना, ही त्यांनी निर्माण केलेली आहे, पण ते ह्या सृष्टीचा अंश नाहीत. आपण ते अचिंत्य भेद अभेद तत्व म्हटलेलं होतं. मग कृष्णाने मूढात्मा आणि महात्मेजन कसे असतात, काय करतात याबद्दल आपल्याला सांगितलं. आणि सगळ्यात शेवटी आपण अनन्य भक्तीबद्दल जाणून घेतलं. 9व्या अध्यायातला 34वा श्लोक आपण म्हटलं की 18व्या अध्यायात पण तो आलेला आहे, म्हणून खूप महत्वाचा होता. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसी युक्तैवम आत्मानां मत परायण. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर, माझे पूजन कर,
आणि असं केल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे भगवद्गीतेचं. काय म्हणतात ते सगळं पूर्ण मेसेज जो आहे भगवद्गीतेचा तो हाच आहे की माझा भक्त बन, मला नमस्कार कर, माझे पूजन कर, आणि असं केल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. कृष्णांना शरण जाण्याचा हा मार्ग आहे. तर आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. अध्याय 10वा, विभूती योग. आता कृष्ण प्रथम सांगतात की मी या सृष्टीचा उगम आहे. मग 8 ते 11 हे जे श्लोक आहेत याबद्दल चतुर्श्लोकी गीता आहे. ह्याच्यामध्ये भगवद्गीतेचं सार समजलं जातं. आणि नंतर मग अर्जुनाने कृष्णांबद्दल हे सर्व ज्ञान घेतलं आणि त्याने मान्य केलं की कृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत, सर्वोच्च आहेत. आणि मग सगळ्यात शेवटी भगवंत त्यांच्या विभूतींचं, विविध विभूतींचं वर्णन केलेलं आहे आजच्या अध्यायामध्ये. तर आपण वळूया आजच्या अध्यायाकडे. मंजिरी माताजी, पहिला श्लोकाचं अनुवाद. माताजी तुम्ही म्यूट आहात. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करीन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आजच्या अध्यायाचं नावच आहे विभूती योग. तर विभूती म्हणजे काय म्हटलं, कृष्णांची ऐश्वर्य असं आपण म्हटलं. मग या अध्यायात कृष्ण त्यांच्या ऐश्वर्यांबद्दल सांगतात. मग हा योग कसा काय होतो? आता भौतिक जगात बघा कसं असतं, आपण कोणाचं सौंदर्य, कोणाचं ज्ञान, संपत्ती ह्याच्याकडे आकर्षित होतो आणि त्या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा आपण अधिक माहिती घेतो, आपल्याला मिळते तशी माहिती, तर आपलं आकर्षण त्या व्यक्तीप्रती ना अजून वाढतं. सतत आपण त्या व्यक्तीचा आता विचार करू लागतो. तसंच जेव्हा कृष्ण आता त्यांच्या ऐश्वर्याबद्दल आपल्याला सांगतात, तेव्हा आपणही त्यांचा सतत विचार करू लागतो. अजून जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. तर अशा प्रकारे आपण कृष्णांच्या बरोबर जोडले जातो, म्हणून हा योग म्हटलेला आहे. आता कृष्णांची ऐश्वर्य जाणून घेऊन आपण त्यांचा सतत विचार करू शकतो आणि अर्जुनही उत्सुक आहे. त्या कारणासाठी म्हणजे आपल्यासाठी आपल्या वतीने अर्जुन प्रयत्न करतोय की कृष्णांनी त्यांची ऐश्वर्य सांगावी, ज्याद्वारे आपल्याला कृष्णांच्या बरोबर जोडून घेता येईल. म्हणून तो जाणायला इथे उत्सुक आहे कृष्णांचे ऐश्वर्य. आपण पुढचा श्लोक बघूया. मंजिरी माताजी वाचणार तुम्ही हो, दुसरा वाचते श्लोक? हो वाचते. हरे कृष्ण. न मे विदुःसुरगणाः प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः. हरे कृष्ण. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे. 10.3 सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्म अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापातून मुक्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे ना या अध्यायाची सुरुवात कृष्णांनी केलेली आहे. आता कृष्ण अर्जुनाला काय म्हणाले की पुन्हा एकदा ऐक. हा जो आधीचा श्लोक आहे, पहिला श्लोक, त्याच्यामध्ये कृष्ण म्हणतात की पुन्हा एकदा ऐक. म्हणजे इथे ऐकायला किंवा श्रवण करायला परत महत्व दिलेलं आहे. आता कुठलंही ज्ञान प्राप्त करण्याच्या ना 3 पद्धती असतात. पहिली पद्धत म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, म्हणजे आपण प्रयोग करतो आणि निष्कर्ष काढतो त्या प्रयोग करून. आता हे करत असताना आपण आपली इंद्रिये वापरतो आणि त्याचा वापर करून आपण त्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो. तर आपण आधी शिकलोय ना की आपली इंद्रिय कशी असतात, अपूर्ण असतात. त्यामुळे अपूर्ण इंद्रियांनी आपण कृष्णांच्या परिपूर्णतेचं ज्ञान पण घेऊ शकत नाही. मग ही अपूर्ण इंद्रिय वापरून आपण जेव्हा कुठल्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो, तो निष्कर्ष अगदी योग्यच असेल, बरोबरच असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे त्या निष्कर्षावर आपण अवलंबून राहू शकत नाही. मग दुसरं आपल्याला काय सांगितली आहे पद्धत ज्ञान घेण्याची, तर अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण मध्ये काय असतं की आपण आपल्या इंद्रियांचा, अनुभवाचा वापर करत असतो. आता एखादं उदाहरण आपण घेऊया आपल्या रोजच्या ह्याच्यातलं. गृहिणी स्वयंपाक करतात, पालेभाजी आपण बनवतो, तर कोवळी पानं असलेली जी पालेभाजी असते ती 10-12 मिनिटात अगदी छान शिजते. आता हे गृहिणी कसं ठरवते, तर तिचा अनुभव आहे इतक्या वर्षाचा. तिला बघितल्या बघितल्या डोळ्यांनी समजतं की भाजी शिजलेली आहे की नाही. तसंच आता आपल्याला कृष्णांचा अनुभव नाहीये, म्हणून आपण ही अनुमान प्रमाण ही पद्धत वापरू शकत नाही.
आता तिसरी पद्धत जी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे तर शब्द प्रमाण किंवा श्रवण किंवा श्रुती ज्याला म्हणू. आता या पद्धतीमध्ये आपण गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या गुरूंकडून हे ज्ञान प्राप्त करतो. त्यांच्यामुळे त्यांच्याकडून ऐकून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होऊ शकतं. ही सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात सोपी पद्धत असं म्हटलेली आहे. आता या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद सांगतात की मनुष्य जितकं भगवंतांच्या विषयी श्रवण करतो ना तेवढा अधिकाधिक तो भक्तिमय सेवेमध्ये स्थिर होऊ शकतो. आता अर्जुन कसा होता, कृष्णांचा जिवलग मित्र होता, सखा होता त्यांचा आणि तो कृष्णांवरती खूप प्रेम करत असे. एखाद्या आईचं उदाहरण घेऊया बघा. आता तिचा एक मुलगा आहे लहान, तो आता शाळेतून आला आणि त्याने सांगितलं आपल्या आईला की आम्हाला ना शाळेमध्ये एक नवीन आज कविता शिकवली. मग ती आई त्याला सांगेल की दाखव ना म्हणून मला, कुठली कविता शिकलास तू? आता हा मुलगा ती कविता म्हणून दाखवेल. मग आईला खूप आनंद होईल आपल्या मुलाने म्हटलेली ती कविता ऐकून. आता त्या मुलाने 4-5 वेळा जरी तिला ती कविता ऐकवली तरी तिला आनंदच होणार आहे, कारण तिचं त्या मुलावरती प्रेम आहे. तसंच अर्जुन कसा आहे, कृष्णांचा भक्त आहे, कृष्णांवरती खूप प्रेम करतोय. त्यामुळे त्यांच्या मुखातून आलेली अमृतवाणी ऐकायला त्याला खूप आवडतं. आणि भक्त हे असेच असतात, कृष्णांची वाणी ऐकायला, त्यांच्याकडून ज्ञान घ्यायला ते सदैव तत्पर असतात. आणि कारण त्यांना त्याच्यामधून खूप आनंद मिळत असतो. आणि आता श्रीला प्रभुपादांनी ह्याच्यातलं महत्व पण आपल्याला सांगितलं की जेवढं आपण श्रवण करतो तेवढे आपण भक्तिमय सेवेमध्ये स्थिर होत जातो. म्हणून भक्तांनी काय केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे, कृष्णकथा श्रवण केल्या पाहिजेत. कारण श्रवण ही ज्ञान जाणून घेण्याची उत्तम पद्धत म्हटलेली आहे बघा. श्रवणाने काय होतं, आपली श्रद्धा दृढ होते आणि ज्ञान घेतल्याने श्रद्धा दृढ व्हायला आपली मदत होते. आता या दुसऱ्या श्लोकामध्ये माताजींनी जसं वाचलं की हे विदू आणि महर्षया असं 2 शब्द आले श्लोकामध्ये. तर कृष्ण काय म्हणतात की हे जे मोठे मोठे देवता आहेत किंवा महर्षीगण पण आहेत, हेही माझ्याबद्दल जाणू शकत नाहीत, माझे स्वरूप समजू शकत नाहीत. मग पृथ्वीवरील विद्वानांबद्दल काय बोलणार? आता भगवंत जेव्हा मानवाच्या रूपामध्ये अवतरित झाले, जसा राम अवतार होते किंवा कृष्ण अवतार होते, या भूतलावर येऊन त्यांनी अद्भुत अशा लीला केल्या. पण त्या का केल्या हे कोणी जाणू शकत नाही. म्हणजे देवदेवता, महर्षीगण ह्यांची बुद्धी काही कमी असते का? त्यांना कमी ज्ञान असतं का? पण तेही भगवंतांचं स्वरूप जाणण्यास अपयशी ठरतात. मानसिक चिंतन करून भगवंतांना जाणणं अवघड आहे. तर सोपी गोष्ट काय आहे? त्यांची भक्ती करणं आहे. भक्त्या माम अभिजानाति, केवळ भक्तीनेच मला समजू शकतो असं कृष्ण म्हणालेले आहेत. आता इथे चित्रामध्ये ना सर्व देवदेवता जमलेले दिसतायत. कृष्ण अवतार घेणार आहेत, त्यांना माहिती आहे. देवकी पुत्र म्हणून कृष्ण प्रसिद्ध आहेत, तरी वसुदेव आणि देवकीच्या समोर ते कसे प्रगट झाले? एका सामान्य बालकासारखे त्यांचा जन्म झाला नव्हता, ते आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झाले होते बघा. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपलं रूपांतर एका बालकामध्ये केलं होतं. तर कृष्णांना त्यांच्या मूळ रूपामध्ये बघणं हे अतिशय दुर्लभ आहे आणि म्हणून त्यामुळे सर्व देवदेवता इथे एकत्र झाले. तसंच पुढच्या श्लोकामध्ये अनुवादामध्ये अजन्म असा शब्द आहे. अजन्म याचा अर्थ कृष्णांचा जन्म किंवा मृत्यू होत नाही, तर ते प्रगट होतात, अवतार घेतात, त्यांचं कार्य संपलं, लीला संपली की ते गोलोकामध्ये परत जातात. हा, आता माताजी 6वा श्लोकाचा अनुवाद. हो, वाचते. वाचते हं, 1 मिनिट. हो हो. हरे कृष्ण. सप्तर्षी गण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु, मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून अर्थात माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता सृष्टीचे उत्पत्ती करता कृष्ण आहेत. आता त्यांनी दाखवले कृष्णांपासून कोण कोण उत्पन्न झाले, कृष्णाने तिथे उल्लेख केलेला आहे. म्हणजे इथे आपण काय समजून घेऊया, कृष्ण हे सर्वांचे आदी आहेत. त्यांच्यापासून ही सृष्टी उत्पन्न झालेली, उत्पत्ती करता आहेत. आता कृष्णांना जाणून घ्यायचं तर हे अवघड आहे ना आपल्याला. आता आपण विचार करूया, आपण आई वडिलांपासून आपल्या आलो, पण आपल्या आई वडिलांना काय लहानपणी त्यांच्या आवडायचं, ते कुठल्या शाळेत जायचे, त्यांचे शिक्षक कोण होते, मित्र कोण होते, हे आपल्याला जाणणं शक्य नाहीये. मग आपण कोणाकडून ज्ञान घेणार? त्यांच्या स्वतःकडूनच ज्ञान घेणार. तसंच इथे म्हटलेलं आहे, कृष्ण हे आदी आहेत, ते उत्पत्ती करता आहेत. जेव्हा ते त्यांच्याबद्दल ज्ञान देतील तेव्हाच आपण जाणू शकतो. हा, आता 7वा श्लोकाचा अनुवाद माताजी. श्लोक नाही वाचायचा आहे? नाही, फक्त अनुवाद. श्लोक हो. आहे का तिथे? हो हो, श्लोक आहे माताजी, वाचायचा. हा. हरे कृष्ण.
एतां विभूतियोगैश्च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पेन योगेन युञ्जैते नात्र संशयः. हरे कृष्ण. जो मनुष्य माझे ऐश्वर्य आणि योगशक्ती वास्तविकपणे अर्थात तत्वतः जाणतो तो अनन्य भक्ती योगामध्ये युक्त होतो, यात मुळीच संशय नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजतो की भगवंत सर्वोच्च आहेत, आपण मान्य केले, आणि त्यांच्या ऐश्वर्याविषयी आपण पूर्ण जाणत पण नाही. तोपर्यंत आपण भक्तीमध्ये स्थिर होत नाही किंवा दृढ होत नाही. आता इथे भगवंत आपल्याला त्यांच्या ऐश्वर्याबद्दल ज्ञान देणार आहेत आणि श्रीला प्रभुपाद सांगतात की कृष्णाविषयी आपल्याला प्रेम हवं. भौतिक जगातलं प्रेम वेगळं आहे. हा, भौतिक जगातलं प्रेम कसं असतं, काम किंवा इंद्रिय तृप्तीवरती आधारित असतं. पण जे कृष्णांच्या प्रती प्रेम आहे ना, ते कसं आहे, त्यांचं प्रेम असलं की तिथे सेवाभाव पण हवा, आणि कसा अनन्य सेवाभाव म्हटलेला आहे. तर आता एखादी आई कशी लहान मुलाची आपल्या काळजी घेते, बाळाची काळजी घेते, त्यावेळेला त्या बाळाला केंद्रस्थानी ठेवून तिने आपली दिनचर्या आखलेली असते बघा. तिच्या मनात त्या सतत बाळाचे विचार असतात. बाळ झोपला की आपण आपली कामं आवरूया, की बाबा बाळ उठला की मला हे करायचंय, म्हणजे त्याला केंद्रस्थानी ठेवून तिने केलेलं असतं सर्व, कारण ती बाळावरती प्रेम करत असते. इथे लक्षात घेऊया, अनन्य सेवाभाव. प्रेम म्हटलं ना कृष्णाप्रती की तिथे सेवाभाव पण हवा. भौतिक जगातलं प्रेमाचं स्वरूप हे अगदी विरुद्ध असतं. तिथे इंद्रिय तृप्ती, मला काय पाहिजे ह्या उद्देशाने केलेलं ते प्रेम असतं, मला काहीतरी लाभ आहे. आणि जे आध्यात्मिक स्वरूपाचं प्रेम असतं ते देतं, म्हणजे देण्यासाठी असतं. मी काय देऊ शकतो कृष्णांना, काय अर्पण करू शकतो, तर हा फरक आहे ह्याच्यामध्ये. आता इथे चित्रामध्ये ना कृष्ण आणि बलरामांचं चित्र आहे, दृश्य दाखवलंय. हे मथुरेचं दृश्य आहे आणि ती कमान आहे बघा, ते प्रवेश करतायत कृष्ण आणि बलराम मथुरेमध्ये. आता तिथली सगळ्या माणसांना कृष्णांना आणि बलरामांना बघून एवढं आश्चर्य वाटतं, एवढे ते आकर्षित होतात की आपल्या हातातलं काम थांबवून ते त्यांच्याकडे बघत राहतात. पुरुष, स्त्रिया, लहान मुलं सर्वच अचंबित होऊन त्यांच्याकडे बघत राहतात. कारण कृष्ण आणि बलराम हे एवढे तेजस्वी होते, एवढे आकर्षक होते की ते सगळेच मोहित होतात त्यांच्या रूपाने. आता जेव्हा आपण मानतो की कृष्ण सर्वोच्च आहे, सर्वश्रेष्ठ आहेत, तेव्हा आपण हेही मानलेलं असतं की आपण त्यांचे सेवक आहोत. आता हे जे पुढचे 4 श्लोक आहेत ना, जे चतुर्श्लोकी गीता म्हटले जातात, 8वा श्लोक ते 11वा श्लोक, याबद्दल कृष्ण प्रथम आपल्याला त्यांच्या स्वतःबद्दल सांगतात, त्यानंतर त्यांच्या भक्तांबद्दल सांगतात, आणि मग भगवंत आपल्या भक्तांवर कसं कृपा करतात हेही आपल्याला या 4 श्लोकांमधून कळतं. तर भगवद्गीतेचं, संपूर्ण भगवद्गीतेचं सार या 4 श्लोकांमध्ये आहे असं म्हटलं जातं. माताजी 8वा श्लोक आणि त्याचा अनुवाद. हो. हरे कृष्ण. अहौ सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता. हरे कृष्ण. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चतुर्श्लोकी गीतेतला पहिला श्लोक आहे. इथे कृष्ण काय सांगतात की मी या जगताचा उत्पत्ती करता आहे. म्हणजे काय, कृष्ण निर्माते आहेत आणि आपण त्यांच्याद्वारे निर्मित आहोत. आता अर्जुन गोंधळलेल्या अवस्थेत होता, पूर्ण योग्य अयोग्य समजू शकत नव्हता. तेव्हा कृष्णांनी त्याला योग्य काय ते सांगितलं आणि योग्य कसं जाणून घ्यायचं ह्याचंही ज्ञान दिलं. तर हे श्लोक आता पुढचे 3 ऐकून अर्जुनाच्या मनावरती कसा परिणाम होणार आहे, कसा प्रभाव पडणार आहे, तेही आपण बघूया. 9वा श्लोक माताजी. हो. हरे कृष्ण. मच्चित्ता मत्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. हरे कृष्ण. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते. त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना आध्यात्मिक अत्यधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पहिल्या श्लोकामध्ये चतुर्श्लोकी गीतेच्या कृष्णांनी आपल्या स्वतःबद्दल सांगितलं. या श्लोकामध्ये कृष्ण आपल्या भक्तांच्या बद्दल सांगतात. कृष्ण भक्तांची लक्षणं सांगतात. काय म्हणतात, मच्चिता म्हणजे मलाच आपल्या चित्तामध्ये सदैव ठेवतात. त्यामुळे भक्तांच्या चित्तामध्ये कृष्ण असल्यामुळे इतर काही गोष्ट, वाईट विचार असत नाही. एखादी बादली असेल तर ती स्वच्छ पाण्याने जर का ऑलरेडी भरलेली असेल
तर त्याच्यामध्ये काही अशुद्ध पाणी जाण्याची शक्यताच नाहीये, जागाच नसते. तसंच आपल्या मनाचं आहे, की आपल्या मनात जर का कृष्णांच्या बद्दलचे विचार असतील, तर इतर वाईट विचार मनामध्ये येणार नाही. मग मदगत प्राणा म्हणजे प्राणप्रणाने माझी सेवा करतात असं कृष्ण म्हणतात. इंद्रिय, मन, बुद्धी सर्व कृष्णांच्या ठिकाणी लावून हे भक्त सेवा करत असतात. मग बोधयंत परस्परम म्हणजे काय, आपापसात कृष्णांच्या विषयी बोलून ज्ञानाचं आदान प्रदान करतात. आणि शेवटचं आहे की तुष्यंतीच रमंतीच म्हणजे हे करण्याने नेहमी त्यांना आनंदाची अनुभूती येते. तुष्यंती म्हणजे प्रसन्न आणि रमंती म्हणजे दिव्य आनंदाची अनुभूती. आता भौतिकातलं उदाहरण घ्यायचं की एखाद्या व्यक्तीला गुलाबजाम जर का खायला खूप आवडले असतील आणि तो ते खातो आणि त्याने तो आनंद जर का दुसऱ्याला वर्णन करून सांगितला की अरे किती स्वादिष्ट होते, अतिशय छान गोड होते, तर खाणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही हा आनंद प्राप्त होतो. तसंच कृष्णांबद्दल बोलणाऱ्याला आणि कृष्णांबद्दल ऐकणाऱ्याला दोघांनाही हा आनंदाची अनुभूती मिळते. जसं आता श्रीला प्रभुपादांचं इथे स्लाइड मध्ये उदाहरण आहे, मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम. आता किती अनेक प्रकारे त्यांनी भगवंतांची सेवा केली. इथे परदेशातल्या रथयात्रेच्या दरम्यानचं हे चित्र आहे. सर्व भक्त आणि श्रीला प्रभुपाद अगदी तुष्यंतीच्या रमंतीच्या स्थितीमध्ये आहेत आणि सर्वांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद तुम्हाला दिसत असेल. आणि विशेष म्हणजे ह्या रथयात्रेचं आयोजन प्रभुपादांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेतच त्यांच्या भक्तांनी सर्व केलं होतं. हे खूप विशेष आहे. आता माताजी पुढचा श्लोक 10वा, त्याचा हो अनुवाद. हो हो. हरे कृष्ण. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तैः येन मापूयतान्ति ते. हरे कृष्ण. प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असणाऱ्या त्या भक्तांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोचतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण बघितलं की कृष्ण सांगतात की पहिल्या 2 श्लोकामध्ये प्रथम श्लोकामध्ये कृष्णांनी आपल्याबद्दल ज्ञान दिलं, दुसऱ्या श्लोकामध्ये आपण भक्तांच्या बद्दल बघितलं. आता कृष्ण काय सांगतात आपल्याला तिसऱ्या श्लोकामध्ये की ते कसे कृपा करतात सर्वांच्यावरती. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम. जर कोणी प्रेमपूर्वक माझ्या निरंतर सेवेमध्ये असेल तर मी त्याला ज्ञान प्रदान करतो आणि हे ज्ञान वापरून तो मला प्राप्त करू शकतो. आता आपल्याला वाटतं ना की कृष्णांपर्यंत पोहोचणं फार अवघड आहे, पण कृष्ण ही गोष्ट आपल्यासाठी अगदी सोपी करतात. आता जो व्यक्ती कृष्णांकडे जाण्यास तत्पर आहे त्याला स्वतःच कृष्ण ज्ञान प्रदान करतात. त्या व्यक्तीला कृष्णाकडे कसं पोचायचं आहे हे माहिती नाहीये, पण त्याचे प्रयत्न बघून परमात्मा स्वरूपात कृष्ण आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत. ते त्याला गाईड करतात किंवा मार्गदर्शन करतात, तू असं कर तसं कर अशी बुद्धी देतात. हे या श्लोकाचा अर्थ आहे. तर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. जेव्हा आपण या मार्गावरती पुढे पुढे प्रगती करत असतो ना, ते केवळ आपल्या प्रयत्नांनी होत नसतं. कृष्ण आपल्याला दिशादर्शक असतात आणि विविध प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करत असतात. कारण आपले प्रयत्न आपण लपवू शकत नाही. बघा, आपण इतरांच्या समोर काही देखावा करू शकतो की मी असं करते तसं करते, पण कृष्ण परमात्मा रूपात आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. ते त्यांच्यापासून आपले काही लपत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ये यथा माम प्रपद्यन्ते म्हणजे आपले प्रयत्न किती आहेत त्या प्रमाणातच कृष्ण आपल्याला परस्पर दान प्रदान होणार आहे कृष्णांकडून. त्याच भावामध्ये आणि त्याच प्रमाणामध्ये कृष्ण अनुकूलतेने आपल्याला भेटणार आहेत. त्यामुळे आपली प्रगती जर का योग्य असेल, आपला कृष्णांच्या प्रति भाव अनुकूल असेल, तर निश्चित कृष्ण आपला मार्ग प्रशस्त करणार आहेत. आता पुढचा श्लोक माताजी, हा. 11वा श्लोक. हरे कृष्ण. तेषामीवानुकम्पार्थम् अहमज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. हरे कृष्ण. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने त्यांच्या अज्ञानजन्य अंधकाराचा नाश करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण म्हणतात की भक्तांच्या हृदयात ज्ञानाचा दीपक मी प्रकाशित करतो. जेव्हा आपण गुरूंचा आश्रय घेतो, गुरूंची योजना म्हणजे ही कृष्णांची योजनाच असते की आपल्याला गुरूंकडून ज्ञानप्राप्ती व्हावी असं. आता भौतिकामधलं जे काही ज्ञान असतं, आपण कॉलेजमध्ये जातो, युनिव्हर्सिटीमध्ये जातो आणि पैसे देऊन मिळवू शकतो. पण जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते पैसे देऊन प्राप्त होत नाही. आपण 4थ्या अध्यायामध्ये ऐकलं होतं ना, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. म्हणजे काय, तर गुरूंकडे जाऊन त्यांचा आश्रय घेऊन त्यांची सेवा करत अत्यंत विनम्र भावाने
आणि जिज्ञासा ठेवून आपल्याला हे सत्य जाणून घ्यावं लागतं. असं होत नाही की आपल्याला गुरुची प्राप्ती झाली की लगेच आपल्याला ज्ञान मिळालं. तर कृष्ण आपल्याला मार्गदर्शन करतात, कारण आपल्या हृदयातील अज्ञान दूर होण्यासाठी कृष्णांचा अनुग्रह लागतो. आता जेव्हा आपण भक्ती करतो, हळूहळू आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होऊ लागतं आणि कृष्णांच्या विशेष कृपेमुळे हृदयातील अंधकार दूर होतो, नाहीसा होतो आणि तिथे आता ज्ञानरूपी प्रकाश पसरू लागतो. हा, आता 12वा आणि 13वा माताजी एकत्र आहे. हो. हरे कृष्ण. परम ब्रह्म परम धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजौ विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, तुम्ही पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांच्यासारख्या महर्षींनी तुमच्या विषयीच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. या श्लोकामध्ये प्रार्थना कशी करायची हे आपण समजू शकतो. आता अर्जुनाने प्रथम भगवंतांची स्तुती केली आहे की तुम्हीच पुरुषोत्तम आहात, तुम्हीच परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. आता इथे अर्जुनाला कृष्णांच्या ऐश्वर्याचं दर्शन करायचंय, पण तो असं म्हणतोय का की कृष्णा मला तुमचे ऐश्वर्य बघायची आहेत, मला तुम्ही दाखवा, असं म्हणत नाहीये. अर्जुन कृष्णांचा भक्त आहे, त्यामुळे ते सर्वोच्च आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे हे त्याला माहिती आहे. म्हणून तो प्रथम कृष्णांची स्तुती करतो. म्हणजे आपल्याला कृष्णांकडे कसं प्रार्थना करायची हेही आपल्याला माहिती पाहिजे. तर आता स्तुती केली की तुम्हीच परमधाम आहात, परम पवित्र, परम सत्य, खूप महत्वाचा श्लोक आहे आणि शब्द पण खूप महत्वाचे आहेत तिथे. या व्यतिरिक्त तो काय सांगतो की नारद, असित, देवल, व्यास यांच्यासारखे महर्षी सुद्धा तुमच्याबद्दल असंच म्हणतात. आता हे अर्जुनाकडून आपल्याला शिकून घ्यायला हवं. तो जे म्हणतो आहे ना, कृष्णांची स्तुती करतोय, त्या वाक्याची तो पुष्टी पण देतोय, संदर्भ पण देतोय. आता चतुर्श्लोकी गीता ऐकून प्रसन्न झालेल्या अर्जुनाने ही केलेली कृष्णांची स्तुती आहे. तर आता एखाद्याच्या मनात प्रश्न येईल की अर्जुन तर कृष्णांचा सखा होता, जिवलग मित्र होता, तो का नाही बरं कृष्णांची स्तुती करणार? तो करेलच. म्हणून त्याने इथे संदर्भ दिलेला आहे की मीच म्हणत नाहीये, तर जी गुरु परंपरा आहे, श्रेष्ठ गुरु परंपरा आहे, नारद, असित, देवल, व्यास, हे सर्वच गोष्ट हे सर्वही जण मान्य करतात की कृष्णच परम पुरुषोत्तम आहेत. हा, आता 14वा श्लोक माताजी आणि हो. अनुवाद त्याचा आणि 15व्याचा अनुवाद. हो. हरे कृष्ण. सर्वमेतद्युतं मन्ये जन्मा वदसि केशव न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. हरे कृष्ण. हे कृष्ण, तुम्ही सांगितलेले सर्व काही मी पूर्णतः सत्य म्हणून स्वीकारतो. हे भगवन, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. आणि 10-15, हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, भूतेश, देवादिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंग शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे पण वेगवेगळ्या नावांनी अर्जुन कृष्णांना संबोधतोय. पुरुषोत्तम, भूतभावन, भूतेश, देवादिदेव, जगतपते. आता अर्जुनाला कृष्णांच्या विभूतीच्या ऐश्वर्यांचं दर्शन करायचंय आणि त्याआधी अर्जुनाने केलेली ही स्तुती आहे कृष्णांची. आता 4थ्या अध्यायामध्ये आपण समजून घेतलं की काळाच्या ओघामध्ये हे भगवद्गीतेचं ज्ञान कसं खंडित झालं होतं आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक अशी जी गुरु शिष्य परंपरा होती ती लुप्त झाली होती. म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाद्वारे गुरु शिष्य परंपरेची पुनर्स्थापना केली होती आणि आता अर्जुन त्यांचा जिवलग मित्र आणि महान भक्त होता कृष्णांचा आणि कृष्णांनी सांगितलेल्या सर्व उपदेशांचा अर्जुनाने स्वीकार केला होता. आता हा का बरं ऐश्वर्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय कृष्णांकडून, आपण समजून घेतलं की कृष्णांच्या ऐश्वर्याबद्दल जाणून घेतल्याने आपण त्यांच्याबद्दलचं आकर्षण अधिक वाढतं आणि आता सतत त्यांच्याबद्दलचा विचार करू लागतो, हा त्याचा उद्देश आहे. आपण पुढे बघूया. आता 17वा आणि 18व्याचा अनुवाद माताजी. हरे कृष्ण. 10-17, हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे?
हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे? 10-18. हे जनार्दना, कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे आपण कृष्णाकडे काय मागतो आहे या मागचा हेतू आपल्याला माहिती पाहिजे स्पष्टपणे. अर्जुनाला कृष्णांची ऐश्वर्य बघायची आहे, ती का बघायची आहे त्याचं कारण त्याला माहिती आहे. कृष्णांचं निरंतर चिंतन त्याला करायचं आहे, म्हणून आता कुठल्या विविध रूपामध्ये तो कृष्णांचं स्मरण करू शकतो हे त्याला जाणून घ्यायचंय. आणि इथे अर्जुन म्हणतो की तुमच्याबद्दलचं श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही. तर शुद्ध भक्ताचं हे लक्षण आहे. शुद्ध भक्ताने कृष्णाचं कितीही श्रवण केलं तरी त्याला अधिक उत्सुकता राहते नेहमी जाणून घेण्याची कृष्णांबद्दल. आता अर्जुनाचा प्रश्न अगदी आपल्या मनातला प्रश्न आहे की कृष्णा, तुमचं निरंतर चिंतन आम्ही कसं करू, तुम्हाला अधिक कसं जाणून घेऊ? तर 7व्या अध्यायामध्ये कृष्णांनी आपल्या काही शक्तींची ओळख करून दिली होती. कोणाला आठवतात का 7व्या अध्यायामध्ये कृष्णांनी कुठल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या होत्या? कशामध्ये काय आहे तसं आपल्याला सांगितलं होतं बघा 7व्या अध्यायामध्ये. प्रकाश आहे. हा, प्रकाश आहे, बरोबर. हा. चंद्र सूर्याचा हा, प्रकाश चंद्र ते सूर्य. आहेत. हा. हा, बरोबर. अजून कोणाला आठवतंय? पाण्याची पाणी. हा, पाण्यातील रस ते आहेत. हम्म. अजून आठवा बरं. आकाशातला आवाज. हा, आकाशातला शब्द, बरोबर. मंत्रामधील ओम आणि मनुष्यातील सामर्थ्य. हा. अशा 7व्या अध्यायामध्ये आपण गोष्टी बघितल्या. आता अर्जुनाला इथे अजून उत्सुकता आहे कृष्णांबरोबर जाणून घेण्याची, म्हणून तो आता कृष्णांना विनंती करतोय की आता तुमची ऐश्वर्य मला अधिक सांगा. हा, 19व्याचा अनुवाद माताजी. हरे कृष्ण. श्री हरे भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन, कारण हे अर्जुन, माझे ऐश्वर्य अनंत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा, अर्जुनाने कृष्णांचे ऐश्वर्य ऐकण्या अगोदर प्रथम त्यांची स्तुती केली, मग आपल्या संदर्भाची पुष्टी दिली की गुरु, नारद, असित, व्यास हेही असंच म्हणत आहेत. मग त्यांची स्तुती करत असताना त्याने पुरुषोत्तम, भूतभावन, भूतेश असं कृष्णांना संबोधलं आणि कारण सांगितलं कृष्णांना ऐश्वर्य जाणून घेण्याचं, कारण त्याला कृष्णांचं निरंतर चिंतन करायचंय, तुमच्याबद्दल अधिकाधिक श्रवण करायचंय. आता कृष्ण काय म्हणतात अर्जुनाला की ठीक आहे, तुला माझी ऐश्वर्य बघायची आहेत ना, मी तुला माझ्या ऐश्वर्यांचं दर्शन करवेन, पण माझी ऐश्वर्य कशी आहेत? अनंत आहेत असं म्हटलेलं आहे. आता पुढचे जे श्लोक आहेत ना 22 ते 38, या पूर्ण श्लोकामध्ये ना श्रीला प्रभुपाद यांनी ना कृष्णांच्या अनंत ऐश्वर्यांपैकी काही ऐश्वर्यांचं इथे वर्णन आहे. तर आता सांगत असताना मी तुम्हाला काही त्यातलं घेऊन सांगते, सगळे श्लोक आपण इथे घेतलेले नाहीयेत. तर कृष्ण काय म्हणतात की आदित्यांमध्ये विष्णू मी आहे, तेजस्व्यांमध्ये सूर्य मी आहे, मरुद्गणांमध्ये मरीची, नक्षत्रांमध्ये चंद्र, वेदांमध्ये सामवेद, देवतांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये मन, प्राण्यांमधील चेतना, रुद्रांमध्ये शंकर, पर्वतांमध्ये मेरू, पुरोहितांमध्ये बृहस्पती, सेनापतींमध्ये कार्तिकेय, जलाशयामध्ये सागर आणि वृक्षांमध्ये अश्वत्थ, देवर्षींमध्ये नारद, सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी इत्यादी. तर ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी 22 ते 38 हे श्लोक आज नक्की वाचा, तुम्हाला ह्याबद्दल अधिक ज्ञान मिळेल की कृष्णांच्या ऐश्वर्याची झलक या आपल्याला सगळ्या श्लोकांमधून मिळते. आता कृष्णांची शक्ती किंवा ऐश्वर्य ही कशी आहेत? अनंत आहेत, त्याला अंतच नाहीये आणि या सर्व शक्तींचं वर्णन करणंही आपल्याला शक्य नाहीये, पण अर्जुनाच्या जिज्ञासेचं समाधान करण्यासाठी इथे काही ह्याची उदाहरणं घेण्यात आलेली आहेत. आता माताजी 39व्या आणि 40व्याचा अनुवाद. हरे कृष्ण. शिवाय हे अर्जुना, मी सर्व अस्तित्वाची उत्पत्ती करणारा बीज आहे. असे कोणतेही अस्तित्व नाही, हलणारे किंवा न हलणारे, जे माझ्याशिवाय अस्तित्वात असू शकते. 10:40. हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
आता 80हून अधिक विभूतींचं वर्णन या आधीच्या श्लोकामध्ये आहे 22 ते 38 मध्ये. ते वर्णन केल्यानंतर कृष्ण काय सांगतात अर्जुनाला, की चर किंवा अचर सर्वच माझ्यावरती निर्भर आहेत आणि मीच सर्व सृष्टीचा उत्पत्ती करणारा आहे आणि बीज आहे. मग कृष्ण सांगतात, की ह्या ज्या माझ्या विभूती आहेत ना, त्या अनंत आहेत आणि मी तुला ज्यांचं वर्णन केलं, एक थोडीशी झलक दाखवली आहे, म्हणजे ते सूचक दाखवलंय त्यांनी. तर त्यामुळे त्यांच्या अनंत अशा विभूतींची कल्पना करणं आपल्याला शक्यच नाहीये. जेव्हा आपण हे श्लोकाचा अर्थ वाचतो ना, तेव्हा आपल्याला समजतं, की किती विविध रूपामध्ये कृष्णांच्या शक्ती आपल्या समोर आहेत आणि ह्याच्याही पलीकडे म्हणजे ही तर झलक आहे, आंशिक त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पूर्णत्वाची आपण कल्पनाच करू शकत नाही. हरे कृष्ण सायली माताजी. विभूतीचा अर्थ काय मला कळलं नाही इथे. विभूती म्हणजे ऐश्वर्य किंवा शक्ती त्यांच्या. शक्ती. आपण आणि विभूती 2-3 अर्थाने वापरतो ना. हा विभूती हा म्हणजे यज्ञाची विभूती वगैरे हो असंही हो म्हटलं हो जातं हो बघा, हो किंवा राख या अर्थाने. हो. तर विभूती म्हणजे ऐश्वर्य असा शब्द ह्या अर्थ इथे घेतलेला आणि आहे. एक आधीची स्लाइड जरा काढता, 1 मिनिट, ह्याच्या आधीची, आत्ताची त्याच्या. याच्या आधीची नाही नाही, ही हीच 39च. हा किंवा हे अभिव्यक्ती म्हणजे काय ते पण एक मला कळलं नाही. कुठे वेगवेगळ्या योग अभिव्यक्तीमध्ये ना, वीर अनेक रूपांमध्ये मी आहे. विभूतींच्या अभिव्यक्ती म्हणजे अनेक रूपांमध्ये मी इथे आहे. आता हे जे चित्र आहे ना, ह्याच्यामध्ये पण बऱ्याचदा आयडेंटिफाय करता येतात, पण ते किड्स बॅचचं ऍक्च्युली ही स्लाइड घेतलेली आहे म्हणून मी काही इथे बोलले नाही. आता इथे कार्तिकेय आहेत, नारद मुनी आहेत, ह्या त्यांच्या अभिव्यक्ती आहेत. कळलं की नाही? रूप असं म्हणजे का? रूप वेगवेगळे विविध रूप आहेत. तो ऐरावत हत्ती आहे, उच्च श्रवा तो घोडा आहे. प्रभू रामचंद्र पण दाखवले आहे. ह्या सगळ्या त्यांचे अवतारच आहेत. हे अभिव्यक्ती म्हणायला हरकत नाही. आणि ते आता तुम्ही जर का माताजी अध्यायाच्या नंतर ना ते श्लोक तुम्ही वाचा नक्की, त्यांचा अर्थ वाचा. त्याच्यामध्ये या सगळ्यांचा उल्लेख आहे, की कृष्णाच्या ऐश्वर्य ही कशी वेगवेगळ्या रूपामध्ये आहेत. म्हणजे ज्या अभिव्यक्ती त्यांनी केलेल्या आहेत ना, त्या कशा आहेत. म्हणजे आता प्राण्यांमध्ये सिंह किंवा काय गंधर्वांमध्ये तो चित्ररथ, घोड्यामध्ये उच्च श्रवा, हत्तीमध्ये इंद्र, हत्तीमध्ये ऐरावत आहे बरोबर. आणि देवतांमध्ये इंद्र, अशा वेगवेगळे त्यांच्या ती लिस्टच आहे. म्हणजे खूप ती लक्षात ठेवणंही आपल्याला कठीण आहे. पण महत्वाचं त्याच्यामध्ये हे आहे, की ही एवढी जी आहेत ना, ही त्यांचं आंशिक स्वरूप आहे. म्हणजे अनंत अशी त्यांची ती ऐश्वर्य आहेत. ठीक आहे, चालेल. आपण 41 घेतोय ना आता. 41 झाला का माताजी? नाही नाही, नाही, 41वा माझा. हो, वाचते की कोण मी वाचू? नाही वाचा ना तुम्ही. 10:41 यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छन्त्वं मम तेजोशसम्भवम् सर्व ऐश्वर्यवान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एकाच पुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे बघा कृष्ण म्हणालेत माझ्या एकाच पुल्लिंगातून उत्पन्न झालेल्या आहेत सगळ्या. म्हणजे कृष्णांची एवढीच शक्तीची झलक कृष्णांनी दाखवली आहे. पूर्ण शक्ती जाणून घेण्याची आपलीच शक्ती नाहीये. आता इथे काय म्हणतायत कृष्ण, ऐश्वर्याची झलक कृष्णांनी दाखवली. आणि का बरं दाखवली असा प्रश्न आपण जर का केला. आता भौतिक जगामध्ये कसं असतं बघा, मनुष्य प्रदर्शन करतो. त्याच्याकडे ह्या ऐश्वर्यांपैकी आता सौंदर्य असेल, संपत्ती असेल किंवा काही ज्ञान असेल तर त्याचं प्रदर्शन करताना आढळतो. पण कृष्ण इथे आपल्या विभूतींचं प्रदर्शन करत नाहीयेत. आता भक्तांनी आपलं चिंतन करावं, वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या स्मरणामध्ये आपण राहावं, हा उद्देश आहे. अधिक आकर्षण वाटावं कृष्णांचं, या हेतूने कृष्णांनी त्यांच्या ऐश्वर्यांचं किंवा विभूतीचं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. आता भौतिक जगामध्ये लोक एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होतात ना, तीच मुळात त्यांच्या त्या ऐश्वर्यांपैकी एखादं आंशिक स्वरूपात असतं. कोणी सौंदर्याकडे होतं, कोणी संपत्तीकडे होतं, कोणी सत्तेकडे होतं. भौतिक जगातील व्यक्ती, आपण बघा एखादा व्यक्ती यशस्वी आहे वगैरे, कशा दृष्टीने म्हणतो, की त्याचं मोठं घर आहे, कुठलं त्याचं शिक्षण आहे, कुठे राहतो, काय करतो, ह्या गोष्टींवरती ठरलेलं असतं आणि त्यांचा मोठेपणा पण निगडीत असतो. इथे काय कृष्ण सांगतायत, की तू हे जे बघितलंस हे माझ्या अनंत ऐश्वर्यांपैकी एक ठिणगी आहे. यावरून आपण समजतो की कृष्णांची ऐश्वर्य अनंत आहेत, जे कल्पनाही करू शकत नाही अशी अचिंत्य अशी त्यांची शक्ती आणि अनंत आहे. आणि प्रदर्शन ते करत नाहीयेत. आपल्या काय म्हणतात ते फायद्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे, की आपण त्यांचं चिंतन करावं.
की अरे कशी एवढी ऐश्वर्य आहेत कृष्णांकडे, मग अजून काय आहे बरं कृष्णांकडे, अशाद्वारे आपण आकर्षण हे करतो आणि त्यांच्या बरोबर जोडून घेतो, म्हणून हा विभूती योग आहे. हा, तर 42 माताजी. अथवा बहुनैतेन किन्यातेन तव अर्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णं एकांशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुना, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. हरे कृष्ण. आता इथे अर्जुनाला कृष्ण प्रश्न विचारताय की तुला एवढ्या ज्ञानाची काय गरज आहे? माझ्या एका अंशानेच मी हे विश्व व्यापून राहिलेलो आहे. म्हणजे आता एखादा खूप लहान मुलगा असेल छोटासा, तो आपल्या आईला प्रश्न विचारून असा हे करतोय की आई तू काय शिकलीस, तू कुठे शिकलीस. आता हे खरं तर त्याच्या वयाच्या मानाने त्याला जाणून घेण्याची काही गरजच नाहीये. मग आई उत्तर काय देईल की अरे बाळा इकडे ये, मी तुझी आई आहे आणि तू माझा खूप आवडता बाळ आहेस, बाकीचं सगळं तू सोड. तसंच कृष्ण इथे म्हणाले की अर्जुना, तू हे जाणून सर्व काय करायचंय तुला, तू माझी भक्ती कर, माझ्यावर प्रेम कर. आता सर्वश्रेष्ठ जीव कुठला, ब्रह्मदेव, त्याच्यापासून अगदी लहान मुंगीपर्यंत सर्व काही प्रत्येक वस्तूत प्रवेश करून कृष्णांनी धारण करून ठेवलंय. त्यांच्या अस्तित्वामुळेच ह्या वस्तू आहेत, हे तू जाण, असं ते अर्जुनाला सांगतात. आणि तू इतकं समजून घे की प्रत्येक वस्तूत परमात्मा रूपाने मी प्रवेश केल्यानेच या वस्तू अस्तित्वात आहेत. हे कृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की या माझ्या अनंत ऐश्वर्य तू जाणून घेण्याचा प्रयत्न करूच शकत नाहीस. तू फक्त माझी भक्ती कर, कारण या मी तुला जे सांगितलेलं आहे की झलक आहे, आंशिक स्वरूपात हे ब्रह्मांड बनणं. अशी किती ब्रह्मांड आहेत आणि काय काय नियंत्रण करतायत कृष्ण, हे आपल्याला म्हणजे विचार शक्तीच्या पण हे सगळं बाहेरचीच गोष्ट आहे. हा, तर इथे आपला अध्यायाचा संपलेला आहे, छोटा होता आपला अध्याय. तर त्यामुळे आज काय बरं समजून घेतलं, तर कृष्ण कसे आहेत, तर अज्ञात आहेत ना, म्हणजे आदी आहेत सर्वांचे, त्यामुळे सर्वांचा उगम म्हटलेला आहे. आता कृष्ण जे ज्ञान देत आहेत आपल्याला, ते कशासाठी ज्ञान देत आहेत, कारण ते आदी असल्यामुळे जोपर्यंत ते आपल्याला ज्ञान देणार नाही तोपर्यंत आपण समजू शकणार नाही. मग ऐश्वर्याचं ज्ञान त्यामुळे ते स्वतः देतात आपल्याला. नंतर चतुर्श्लोकी गीता बघितली, ज्याच्यामध्ये भगवद्गीतेचं सार होतं. मग अर्जुनाने मान्य केलं की कृष्णच परम पुरुषोत्तम आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, परम तप आहेत, परम सत्य आहेत. मग कृष्णांची ऐश्वर्य जाणून घेण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी प्रथम अर्जुनाने कृष्णांची स्तुती केली आणि मग सांगितलं की मला तुमचं निरंतर चिंतन करायचं आहे, तुमच्याबद्दल मला अतिशय आकर्षण आहे, तर तुम्ही मला दर्शन द्याल का ऐश्वर्यांचं. तर त्यासाठी मग अर्जुनाला कृष्णांनी ज्ञान दिलं. तर 80हून अधिक ऐश्वर्यांचं वर्णन इथे आजच्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी कृष्ण काय म्हणतात की ही ज्या विभूती मी तुला सांगितल्या त्या अनंत ह्याच्यामधली अनंत विभूतींपैकी एक ठिणगी आहे, असं तू समजून घे. चालेल, तर इथे आपला आजचा अध्याय संपलेला आहे. सायली माताजी रेकॉर्डिंग थांबवता.